तर आज बघू गावरान स्टाईलची मशरूम भाजी. खूप टेस्टी लागते, करायलाही सोपी आहे. नक्की व्हिडिओ फुल बघा. बाउलमध्ये घ्यायच्या आधी सगळ्यात आधी पहिला पाणी, त्याच्यात टाकायचं मीठ टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायचे मशरूम. आपल्याला हे मशरूम स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत मिठाच्या पाण्यात. 2-3 वेळा तुम्ही धुवून घ्या हे पाणी टाकून. तुम्ही बघू शकता मी इथं धुवून घेतले 2-3 पाण्यात. तर हे आपल्याला आता कट करून घ्यायचे आहेत. तर ह्या पद्धतीने आपल्याला मोठे मोठे पीस कट करून घ्यायचे आहेत, कारण शिजल्यानंतर ते फार चिवळ होतात. तुम्ही ह्या प्रकारेही कट करू शकता किंवा छोटेही कट करू शकता. तुम्ही तुमच्या आकाराने कट करा. तुम्ही बघू शकता या प्रकारे आपले मशरूम कट करून झालेले आहेत. आता आपण वाटणाची तयारी करून घेऊ. तर मी इथे वाटणासाठी कांदा घेते आहे. तो आपल्याला लांबसर असं कट करून घ्यायचा आहे. त्याचसोबत मी आता फोडणीसाठीही कांदा चौक चिरते आहे. त्याच्यानंतर आपल्याला फोडणीसाठी टोमॅटोही चिरून घ्यायचा आहे. तर मी इथं टोमॅटोच्या सगळ्या बिया काढून घेतलेत. तुम्ही काढून घेऊ शकता किंवा नाही घेतला तरीही चालेल. तर आपल्याला बारीक चौक असा टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. तर याच्यानंतर मी इथं वाटण्यासाठी 1 वाटी खोबरं घेतले, ओलं खोबरं, आणि 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला. याच्यानंतर आपल्याला हे वाटण आता भाजून घ्यायचं आहे. याच्यासाठी एका भांड्यात घालायचं 2 ते 3 चमचे तेल. आपल्या की त्याच्यात आपल्याला लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि आपण चिरलेला कांदा टाकायचा आहे. आता कांदा छान आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर आपला कांदा छान लालसर झाल्यानंतर आपल्याला याच्यात ओलं खोबरं टाकायचं आहे. आता हे दोन्ही मिक्स आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान. खोबरं भाजल्याने याचा कच्चा पण राहत नाही, यासाठी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे छान लालसर कलर येईपर्यंत. असा कलर येईपर्यंत मला भाजून घ्यायचं आहे खोबरं. तर आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. गॅस ऑफ करायचा आहे आणि 5 ते 10 मिनिटं थंड करून घ्यायचे आहे. तोपर्यंत आता फोडणीची तयारी करू. त्यात आधी आपल्याला एका कढईत 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात कांदा टाकायचा आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे. तो छान असा कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला. त्याला छान असं लालसर भाजून घ्यायचा आहे. कांदा छान भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यात टोमॅटोही टाकून घ्यायचा आहे. टोमॅटोही छान परतून घ्यायचा. टोमॅटो थोडा परतल्यानंतर आपल्याला त्याच्यात लाल तिखट घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. मी इथे कांदा लसूण मसाला घालते आहे. त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला गरम मसाला, हळद, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे कट केलेले मशरूम टाकायचे आहे. आता हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला 2 ते 3 मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत मशरूमचं पाणी निघत नाही तोपर्यंत. आपल्याला वाटणही करून घ्यायचं आहे. वाटण आपलं थंड झाल्यानंतर त्याच्यात थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे आपलं पेस्ट करून घ्यायची आहे वाटणाची. पाहू शकता मशरूमलाही आता पाणी सुटलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात वाटण घालायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडं पाणी ॲड करायचं आहे. याच्यात छान असं मिक्स करून घ्यायचं आहे.
तर परत आपल्याला हे 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचे आहे छान, जोपर्यंत वाटण शिजत नाही तोपर्यंत. तर मंडळी तयार आहेत आपली मशरूमची भाजी. तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबतही एन्जॉय करू शकता. सर्व करून घेऊ आता. मस्त अशी भाजी झाली आहे. चपाती किंवा भाकरीकडनं तुम्ही खाऊ शकता. बनवायलाही तेवढी सोपी आहे आणि टेस्टलाही खूप छान लागते. नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. नवीन नोटिफिकेशन तुम्हाला तिथे मिळत जाईल.